भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती असणाऱ्या अशा संस्कृतमधून आपल्या समर्थ लेखणीने विविध प्रकारच्या साहित्याची निर्मिती करणारे कालिदास हे महाकवी होते। कालिदास हे आद्यकवी असले तरी त्यांचे साहित्य मात्र कालबाह्य होऊ शकले नाही, कारण रसमय भावमय अशा नाट्यातील काव्यातील रसरशीतपणा आणि सौंदर्य हे आजही जसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच ते रसिकप्रिय ठरलेले आहे। आपल्या अलौकिक प्रतिभावंत अशा लेखणीने उत्कृष्ट साहित्याची निर्मिती करणारा हा महाकवी खरोखर अविस्मरणीय आहे आणि त्यांचे साहित्य हेही अजरामर आहे आणि म्हणूनच कालिदासांची या महाकवीची जयंती आपण सारी साहित्यप्रेमी मोठ्या आदराने साजरी करतो। कालिदास आणि त्यांचे साहित्य यावर प्रकाश टाकणारी एक माझी काव्यरचना मी इथे आपल्या समोर सादर करत आहे। कवितेचे शीर्षक आहे भावमय कालिदास। दास कालीचा शारदेय दास कालीचा शारदेय प्रतिभावंतमती कविकुलगुरु नाम सार्थकी वंद्य असे जगती। हृदयी कोमल वाणी निर्मळ हृदयी कोमल वाणी निर्मळ भाव काव्यमय लेखनीत बल संस्कृतातून मधुर निर्मिल्या साहित्यांच्या कृती कवी कुलगुरु नाम सार्थकी वंद्य असे जगती। सृष्टी संगे रंगून गेली सुशब्द भावाकृती पात्रांच्या कल्पनी भावना जागविल्या अंतरी संवेदना पात्रांच्या कल्पनी भावना जागविल्या अंतरी संवेदना सृष्टी संगे रंगून गेली सुशब्द भावाकृती। निसर्ग याचा सखा सोबती निसर्ग याचा सखा सोबती मनात कोरली यक्षिणी सती नभांगणीच्या मेघा करली यक्ष उचली प्रीती। आषाढातील जलद पाहुनी प्रेमरसाभरी अंतःकरणी आर्द्र भावना अश्रू बिंदुही शब्दातुनी वाहती। रघुवंशाची आदर्श नीती वर्णित असे हा राजे कुलपती सुशील वर्तनी वीर करुण रस कथेस भाराविती। विक्रमोर्वशीय कथा पुराणी संवादातून पात्रमुखातून मन कायेच्या सौंदर्यातून दृश्ये साकारती असा हा प्रतिभावंत गुरु शिष्य चित्रांची महती मालविकाग्नी मित्र दाविती भावमग्नता सुहृदयता नात्यांना गुंफिती। शाकुंतलची रसमय शैली शृंगाराने बहु सजलेली प्रीती कथाती रसिक घेतसे हर्षे डोईवरती। दासकालीचा शारदेय प्रतिभावंतमती दासकालीचा शारदेय प्रतिभावंतमती कवी कुलगुरु नाम सार्थकी वंद्य असे।